नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा किचनमध्ये म्हणजेच माझ्या स्वयंपाकघरामध्ये। तर आपल्या गृहिणींचा बराचसा दिवसातला वेळ हा किचनमध्येच जात असतो। तर माझंसुद्धा दिवसाची सुरुवात ही किचनपासूनच होते। तर आज मला तुम्हाला माझी किचन टूर द्यायची होती। तर बघा, हा आहे माझा किचन। तर हॉलच्या अगदी डाव्या बाजूला माझा किचन सुरू होतो आणि हा माझ्या किचनचा एंट्रन्स आहे। तर किचन माझा 2 प्लॅटफॉर्ममध्ये डिवाइड झालेला आहे। एक म्हणजे मेन प्लॅटफॉर्म आणि दुसरा म्हणजे सर्व्हिस प्लॅटफॉर्म। तर मेन प्लॅटफॉर्मची सुरुवात बेसिनपासून होते आणि इथपर्यंत माझा मेन प्लॅटफॉर्मचा किचन आहे। तर किचन बऱ्यापैकी माझा मोठा आहे मेन सर्व्हिस प्लॅटफॉर्म, आणि त्या किचनवर मी काय काय गोष्टी ठेवलेल्या आहेत हे तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं। तर चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर मेन प्लॅटफॉर्मवर ना मी असे 2 छोटेसे रॅक आणलेले होते, जे की मी मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेले होते। आणि ह्या रॅकवर मी तेलाची केटल ठेवते आणि रॅकवर अगोदर तर पेपर अंथरून घेतलेले आहेत, जेणेकरून त्या गोष्टी बॅलन्स व्हायला हव्या, खालीवर काही वस्तू पडायला नको याची काळजी म्हणून पेपर एक छान असं लायनरसारखं अंथरून दिला आहे। तर तेलाच्या केटलच्या खाली मी एक डिश ठेवते, जेणेकरून तो पेपर वगैरे चिकट नको व्हायला। चपात्यांना लावायचं तेल, लोणचं, मिठाचं बॉटल हे सगळं मी ह्या स्टँडवर ठेवते, जेणेकरून स्वयंपाक करताना मला ते सोपं होईल घ्यायला। त्यानंतर त्याच्याचवर एक रॅक हँग केलेला आहे। तर त्या रॅकमध्ये दुधाच्या जाळ्या, बेलन, पोळपाट, चॉपिंग बोर्ड तसेच तवासुद्धा ठेवलेला असतो माझा, आणि हे सुद्धा मला मग स्वयंपाक करताना हँडी होतं। तर अशा पद्धतीने हे 2 छोटे रॅक घेतलेले आहेत, त्याची लिंक मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये। त्यानंतर त्या किचनवर ठेवलेल्या रॅक आणि किचनच्या शेगडीमध्ये एवढा स्पेस उरतो। तर ही किचनची शेगडी माझी ज्योती कंपनीची 3 बर्नरची किचनची शेगडी आहे। तर खूप छान क्वालिटीची शेगडी आहे। त्यानंतर मग हा पाईपचं कनेक्शन, गॅसचं कनेक्शन आम्ही असं या टाईल्सला होल करून घेतलेलं आहे आणि टाकी सिलेंडरची खाली ठेवलेली आहे। तर त्याच्याचवर एक आम्ही चिमणी लावून घेतलेली आहे। ही चिमणी आम्हाला, एक्झॉस्ट फॅन हा आम्हाला आमच्या बिल्डरनेच दिलेला होता। तर 3 बर्नरचा खूप छान असा माझं ही शेगडी आहे, आणि शेगडीच्याच बाजूला मी ग्लास स्टँड ठेवलेला आहे, कारण बाजूलाच माठ ठेवलेला असल्यामुळे मी इथेच ग्लास स्टँड ठेवलेला आहे, आणि हे मग मला सोपं पण पडतं। आणि तिथेच मी एक छोटासा दिवा ठेवला आहे, की रोज संध्याकाळी मी तो दिवा माठाजवळ लावते। त्यानंतर माठाच्याच बाजूला 2 नळांचं कनेक्शन आहे, जे की एक कॉर्पोरेशनचं आहे आणि एक बोरिंगचं कनेक्शन आहे। तर इथेच आमचं एक हँगर लावलं आहे, म्हणजे मी एक कॉर्नर लावून घेतलं आहे, जे की भांड्यांच्या ज्या घासण्या वगैरे असतात तर मी ते तिथे ठेवत असते। त्यानंतर एक काचेचा हँगर आहे, तिथे सोपकेस ठेवते, वायपर वगैरे ठेवते, आणि त्याच्याच बाजूला मग प्युरिफायर आम्ही हँग केलेलं आहे। प्युरिफायरवर मी एक छोटंसं मिनी प्लांट ठेवलेलं आहे, जे की कटिंग आहे आपलं मनी प्लांटची, आणि त्याच्याच बाजूला स्विच बोर्ड आहे आणि तिथून प्युरिफायरचं कनेक्शन आहे। आणि नंतर आम्ही एक नॅपकिन हँगर लावलेला आहे, कारण भांडे वगैरे घासून हात स्वच्छ पुसण्यासाठी मग मी इथे एक नॅपकिन हँग करत असते। आणि हे एवढं मोठं सिंक आहे माझं, आणि या सिंकमध्येच मी सगळे माझे भांडे घासत असते। तर अशा पद्धतीने मेन किचनवर माझ्या ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, आणि मेन किचन आम्ही पूर्ण टाईल्सने कव्हर करून घेतलं आहे, जेणेकरून फोडणीची वाफ किंवा मग तेलाची वाफ ना भिंतीवर जाऊन त्या भिंती काळपट होतात। तर हे अवॉइड करण्यासाठी आणि ही काळजी म्हणून आम्ही मग पूर्ण टाईल्सने कव्हर करून घेतलं आहे। त्यानंतर मग किचनच्या खाली ज्या ट्रॉल्याज आहेत तर त्या तुम्हाला दाखवते मी। तर किचनच्या ज्या खाली ट्रॉली होती, फर्स्ट ट्रॉलीमध्ये सिलेंडरची टाकी ठेवलेली आहे, आणि तिथे स्टीलचे जे काही टोप वगैरे असतात आपले तर ते ठेवले। त्यानंतर पापड भाजायच्या जाळ्या, नंतर कांदा भाजायच्या जाळ्या, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या फर्स्ट ट्रॉलीमध्ये ठेवल्या आहे, जेणेकरून म्हणजे जास्तीत जागेत जास्तीत जास्त भांडे ठेवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून मग जागासुद्धा आपली व्यवस्थित युटिलाइज होते आणि सुटसुटीतसुद्धा दिसतं। त्यानंतरची ही ट्रॉलीमध्ये सगळ्या छोट्या मोठ्या बरण्या ज्या काही घरातल्या होत्या त्या सगळ्या इथे मी ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत, ज्यात मी खडे मसाले आणि ज्या गोष्टी आपल्याला लागत असतात किचनमध्ये त्या सगळ्या स्टोअर करून ठेवते। तर मुलांचे छोटे मोठे पॉपकॉर्न वगैरे सगळं इथेच मी ठेवलेलं असतं। त्यानंतर खडे मसाले जे असतात ते सुद्धा अशा बर्ण्यांमध्ये मी सेपरेट करून प्रत्येक बर्नीमध्ये एक एक प्रकारचा खडा मसाला भरलेला आहे, जेणेकरून मग ते आपल्याला घ्यायला सुद्धा सोपं होतं। तर खाली लायनर वगैरे टाकून ह्या सगळ्या बरण्या व्यवस्थित अशा ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत। तर इथे हिंग, नंतर मग खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर हे सगळ्या गोष्टी मी या ट्रॉलीमध्ये स्टोअर करत असते। तर त्यांच्या खालच्या सेक्शनमध्ये एक्स्ट्राचं जे काही लाल तिखट असतं, मीठ असतं, रवा वगैरे ज्या गोष्टी लागतात आपल्याला स्वयंपाकात तर त्या ठेवलेल्या आहेत, आणि त्याच्या खालच्या सेक्शनमध्ये जे काही जाम वगैरेच्या बरण्या शेजवान चटणीच्या रिकाम्या झाल्या असत्या त्या स्वच्छ करून ठेवलेल्या असतात, जेणेकरून काही वस्तू आणली आणि एक्स्ट्राची असेल तर तिथे मी इझिली स्टोअर करू शकते। तर
ह्या सगळ्या गोष्टी मी या छोट्याशा ट्रॉलीत भरपूर साऱ्या बरण्या ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत. तर स्पेस जर आपल्याला युटिलाइज करता आली ना तर भरपूर सारा सामान आपण छोट्या जागेतसुद्धा स्टोअर करू शकतो. त्यानंतरची ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी ट्रॉली आहे माझी. त्यात मी चहा, साखर, कॉफी, नंतर जे लाल तिखट आपण रोजच्या भाज्यांमध्ये वापरतो, लसूण खोबऱ्याची चटणी वापरते मी ड्राय भाज्यांमध्ये, तर ती ठेवली. त्यानंतर चपात्यांचा पिठाचा डब्बा, मसाल्याचा डब्बा. तर बघा, मसाल्याच्या डब्यामध्ये मी खाली असा एक टिश्यू पेपर अंथरून नंतर मग त्या छोट्या ज्या डब्या असतात त्या मसाल्याच्या त्या ठेवलेल्या आहे, जेणेकरून तो मसाला खाली सांडवून तो डबा खरकटा होऊ नये याच्यासाठी ही काळजी घेतली मी. तर ह्यासुद्धा ट्रॉलीमध्ये मी लायनर म्हणून न्यूजपेपर अंथरून घेतलेले आहेत. आणि ह्या ट्रॉलीमध्ये ना मसाल्याचा डबा, चपातीचा पिठांचा डबा सोबतच मी जे कडधान्य आहेत ते स्टोअर करते, जेणेकरून आहे ना आठवड्यातून 1 ते 2दा तरी कडधान्य हे झालंच पाहिजे, म्हणून मग आपल्याला सुद्धा आठवण राहते. तर यासाठी मग हे सगळ्या गोष्टी मी याच ट्रॉलीमध्ये ठेवते, म्हणजे आपण वारंवार उघडतो तर ते आपण करू शकतो. तर याच्या खालची ट्रॉली आहे, त्या ट्रॉलीमध्ये मी जे रोजचे वापरण्याचे कुकर, नंतर जे मुलांचे टिफिनचे डबे असतात किंवा मग जे डबे मला रोज डेलीमध्ये लागतात तर ते या ट्रॉलीमध्ये स्टोअर करते. त्यानंतर मग ही ट्रॉलीसुद्धा माझी बरीचशी रोज वापरात येते. तर या ट्रॉलीमध्ये मी असे 2 बॉक्स घेतलेले आहेत, ज्यात मी चमचे, फोर्क वगैरे ठेवते. त्यानंतर त्याच्याच बाजूला चाकू, सीझर वगैरे ठेवते. परत एक प्लास्टिकच्या बॉक्समध्ये मी जे काही आपल्या बॅग्स वगैरेला क्लिप्स वगैरे लावतो ते गोष्ट ठेवते. नंतर गाणी, रवी, नंतर आपला पापड भाजायची जो चिमटा वगैरे असतो त्या सगळ्या गोष्टी मी अशा सॉर्ट आउट करून, आणि हे जे मोठे चमचे भाज्यांमध्ये वगैरे लागतात तर ह्या गोष्टी इथे मी अशा सेक्शन वाईज लावलेल्या आहे, जेणेकरून मग मला सुद्धा इझिली हँडी होऊ शकतं ते. त्यानंतर त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी रोज वापरायच्या ज्या काही छोट्या मोठ्या पातेल्या असतात, नंतर छोटे मोठे टोप वगैरे असतात, कढई असतात, ह्या सगळ्या गोष्टी मी या ट्रॉलीमध्ये ठेवते. किसणी असते, परत माझे जे रोज वापरायचे तांबे ह्या ट्रॉलीमध्ये स्टोअर करते. त्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी माझे मिक्सरचे भांडे आणि नंतर वरण भाताला वापरणारे जे कुकरमध्ये आपण ठेवतो ते भांडे ठेवते. त्यानंतर मग एक मोठा माझा प्लास्टिकचा टोप भाज्या वगैरे धुवायचा, स्टेनर, नंतर मोठ्या कढई, आप्यांचं भांडं, छोटा पॅन, ह्या गोष्टी मग मी या ट्रॉलीमध्ये ठेवते. तर अशा पद्धतीने ही सुद्धा ट्रॉली व्यवस्थित अशी ऑर्गनाईज करून भरपूर सारा सामान मी तिथे मॅनेज केलेला आहे. त्यानंतरची जी ट्रॉली आहे तर ती माझी डिश आणि कपची ट्रॉली आहे. तर डिश सॉसर ह्या इथे ठेवते मी, आणि तिथे छोट्या मोठ्या ज्या एक्स्ट्राच्या डिश आहेत तर या एवढ्याशा स्पेसमध्ये भरपूर साऱ्या एकात एक ठेवून मग मी ह्यासुद्धा इथे छान अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या आहे. त्यानंतर एक छोटा ट्रेसुद्धा तिथेच ठेवला आहे, जेणेकरून पाहुणे वगैरे आले तर इझिली आपण 1-2 पाहुणं असेल तर त्यांना पाणी वगैरे देऊ शकतो. नंतर छोट्या वाट्या, परत मग दुधाचे कप, कॉफीचे कप, चहाचे कप, या सगळ्या गोष्टी मी या ट्रॉलीमध्ये छान अशा ऑर्गनाईज करून ठेवल्या आहे. म्हणजे माझा एकच प्रयत्न आहे की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त वस्तू छान अशा सुटसुटीत कशा दिसतील तशा पद्धतीने इथे ठेवायचा मी प्रयत्न केला आहे. त्यानंतर जी खालची जी ट्रॉली आहे ती माझ्या मोठ्या प्लेट्सची आहे. त्यात मी पावभाजी प्लेट्स ठेवल्या आहे, नाश्त्याच्या जेवणाच्या प्लेट्स, नंतर माझ्याकडे 2-4 मेलामाईनच्या प्लेट्स होत्या, त्या भाजीवर झाकण्याच्या प्लेट्स, नंतर मुलांच्या जेवणाच्या प्लेट्स, ताटं, पराती आणि बाकीच्या ज्या एक्स्ट्राच्या छोट्या डिश होत्या तर त्या अशा एकात एक घालून ठेवलेल्या आहे, जेणेकरून मग जागासुद्धा आपली वाचते आणि आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी त्या एका ट्रॉलीमध्ये मॅनेज करता येतात. त्यानंतरची जी ट्रॉली आहे तर ती सिंकवर डोअर्स लावून घेतलेले आहे. तर त्या सिंकच्या खाली अशी एक डोअर मॅट टाकते मी, जेणेकरून मग भांडे घासताना जे काही पाणी वगैरे उडतं तर ते नाही उडत. तर अशा पद्धतीने सगळ्या ट्रॉल्या आहेत. आणि सिंकच्या खालच्या ट्रॉलीमध्ये फक्त माझा ओल्या कचऱ्याचा डब्बा असतो, त्यानंतर भैया पावडर वगैरे ज्या गोष्टी लागतात तर त्या गोष्टी असतात. तर त्याआधीच ना मी जेव्हा किचन ट्रॉल्या बनवल्या तेव्हा एक छोटंसं अजून काहीतरी इथे ॲडिशनल बनवायला हवं होतं, पण तेव्हा नवीन असल्यामुळे काही आयडिया नाही आल्या. तर आता नेक्स्ट टाईम बघूया जेव्हा होईल तेव्हा. तर बघा, हे सिंक आहे आणि सिंकच्या खाली मग अशी मॅट अशी ठेवलेली असते, आणि ह्या सगळ्या माझ्या मेन किचनवरच्या ट्रॉल्या आहेत. तर भरपूर सारा सामान मी या सगळ्या ट्रॉल्यांमध्ये व्यवस्थित असं ऑर्गनाईज करून ठेवलं आहे. त्याच्याच बाजूला आहे माझा हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर सुद्धा मी अगदी सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे अगदी कमीत कमी वस्तू ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो, कारण मग तो छान असं आकर्षक आणि नीटनेटकंसुद्धा दिसतं. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर फक्त मी फूड प्रोसेसर, जे की फूड प्रोसेसर कम मिक्सर ग्राइंडरसुद्धा आहे. त्यानंतर मग एक कोपऱ्याला मी इलेक्ट्रिक केटल ठेवली, त्यानंतर खलबत्ता होता दगडी तो आणलेला होता तो ठेवला आहे. त्यानंतर इथे कॅसरोल आणि एक नॅपकिन मी इथे ठेवलेला असतो, जेणेकरून मग आपला काही हात भरला तर इथे जागच्या जागी पुसू शकतो आपण. त्याच्याचवर मी हँड मिक्सर हँग केलेली आहे आणि वरच त्याचं स्विच बोर्ड आहे. तर स्विच बोर्ड इथे असल्यामुळे ना मग मी हे मिक्सर ग्राइंडर इथेच ठेवलेलं आहे आणि इलेक्ट्रिक केटलसुद्धा मी इकडेच लावलेली आहे. तर अशा पद्धतीने हा माझा सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे.
तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर मग जर एक्स्ट्राचं जर काही असलं तर मग मी ते ठेवते. सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या खाली एवढी स्पेस होती, तिथे डोअर्स लावून असे कंपार्टमेंट बनवून घेतले आणि ह्या कंपार्टमेंटमध्ये मी माझं धान्य ठेवते. यांना आम्ही कोठ्या म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर कोठ्यांमध्ये गहू, बाजरी, कडधान्य वगैरे स्टोअर करून ठेवलेले असतात. एक छोटी कोठीच्या वर जी स्पेस उरते तिथे सुद्धा माझे जे एक्स्ट्राचे कंटेनर्स असतात फ्रीजचे तर ते ठेवत असते मी. त्यानंतरची जी दुसरी कंपार्टमेंट आहे तर तिथे माझे सगळे प्लास्टिकचे फूड कंटेनर असतात, तर ते ठेवलेले असतात, जिथे की मी बिस्किटं वगैरे, मुलांचं फरसाण, चिवडा, या बेसिक गोष्टी, मुलांच्या ज्या खाऊच्या गोष्टी असतात ना तर त्या इकडे मी ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मग जे काही हळद, एक्स्ट्राची हळद असते किंवा मग मसाले असतात तर ते ह्या डब्यांमध्ये मी स्टोअर करून ठेवले. तर पापड, बाजरीचं पीठ वगैरे ज्या काही गोष्टी असतात आपल्या, तर ह्या इथे मी ठेवते, पीठ वगैरे. तर अशा पद्धतीने हे कंपार्टमेंट आहे. आणि चाळण्या वगैरे पण लागतात तर इथे स्पेस उरते, मग मी इथे चाळण्या वगैरे ठेवते. त्याच्या खाली मग जी सेक्शन होतं तिथे पिठाचा डब्बा ठेवते, हा पिठाचा डब्बा. त्यानंतर ह्या पिंपामध्ये मी ना खालीच असतो तो पिंप, त्यामुळे मग जे एक्स्ट्राचे डबे होते तर ते तिथे ठेवले. त्यानंतर ह्या 2 ब्लू कलरच्या डब्यांमध्ये चहा, साखर, गूळ या गोष्टी ठेवत असते. तर अशा पद्धतीने मी सर्व्हिस प्लॅटफॉर्मची जी स्पेस होती खालची तर तिथे असे डोअर्स लावून ही सुद्धा स्पेस छान अशी युटिलाइज करून घेतलेली आहे आणि खूप छान असं मस्त ते दिसतं. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्याच बाजूला मग मी ठेवलेलं आहे फ्रीज. तर फ्रीजवर माझे 2 सर्वात आधी प्लांट्स ठेवलेले आहेत. तर ते एक लाईव्ह प्लांट आहे, जे की मनी प्लांटचंच क्लटिंग मी इथे ठेवलेलं आहे आणि हे आर्टिफिशियल प्लांट आहे. तर प्लांट्स ठेवायला कुठेच जागा नव्हती, म्हणून मग मी फ्रीजच्या टॉपवर ठेवलं आणि फ्रीजवर मी क्लोथ अंथरून घेतलेलं असतं का जेणेकरून धूळ, माती काही त्या फ्रीजवर लागू नये यासाठी. आणि फ्रीज अगदी छोटासा फ्रीज आहे, पण फ्रीजमध्ये सुद्धा, छोट्याशा फ्रीजमध्ये जास्तीत जास्त वस्तू छान अशा सुटसुटीत कशा ऑर्गनाईज केल्या आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर फ्रीजच्या डोअरमध्ये सगळे ड्राय मसाले स्टोअर केलेले असतात, जाम, सॉस किंवा मग जे काही लागतं आपल्याला सरबतासाठी, ज्यूस वगैरे, तर ते. त्यानंतर ह्या कंपार्टमेंटमध्ये वरच्या सेक्शनमध्ये मी दूध ठेवते, खालच्या सेक्शनमध्ये मग कोथिंबीर वगैरे. त्यानंतर जे 2 सेक्शन आहेत लास्टचे तर त्यात मी लोणचे, मुरब्बा किंवा मग नंतरचे खालच्या अगदी लास्टच्या सेक्शनमध्ये व्हेजिटेबल बॉक्सच्या वरती पिठं जे की खराब होतात बाहेर ते स्टोअर करते. आणि अशा पद्धतीने सगळं फ्रीज व्यवस्थित असं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि फ्रीज यामधली जी जागा आहे तर त्या जागेचा सुद्धा मी व्यवस्थित असं युटिलायझेशन करून घेतलेलं आहे. तर इथे मी माझ्या भांड्यांच्या जाळ्या ज्या रिकाम्या झालेल्या असतात तर त्या इथे ठेवते मी, म्हणजे ही स्पेससुद्धा युटिलाइज होते आणि मग घरात जो जाळ्यांचा पसारा असतो तो काही दिसत नाही. तर अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी मी ठेवत असते. त्यानंतर फ्रीजच्याच बाजूला एक छोटी स्पेस उरते, तर तिथे मी एक हँगरने कॅलेंडर हँग करून घेतलेलं आहे आणि त्याच्याच मागे ना मी ॲप्रॉनसुद्धा हँग केलेला आहे, जेणेकरून सिंकच्या समोरच फ्रीज असल्यामुळे भांडे वगैरे घासताना मला ॲप्रॉन लागतंच रोज. तर त्यामुळे मग मला इथे घेणं हँडी होतं, सोपं पडतं, त्यामुळे मग मी इथेच ॲप्रॉन आणि कॅलेंडर लावून घेतलेलं आहे. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वर, फ्रीजच्या वर असं मी कॅबिनेट्स आणि स्टोरेज युनिट बनवून घेतलेलं आहे. तर कॅबिनेटमध्ये मी काय काय ठेवते हे तुम्हाला मी दाखवते. तर कॅबिनेटमध्ये ह्या सगळ्यात आधी मी सगळे माझे नाश्त्यासाठी जे काही लागतं मला तर त्या सगळ्या बेसिक गोष्टी मी इथे ठेवते. तर शेंगदाणे, मखाणे, पोहे, रवा, नंतर मग शेवया किंवा मग पोंगेला मुलांसाठी, ह्या सगळ्या गोष्टींना मी ह्या बरण्यांमध्ये स्टोअर करून इथे ठेवते, जेणेकरून मग मला ते हँडी होतं. त्यानंतर मग व्हिनेगर पण मला लागतच असतं क्लिनिंग वगैरे पर्पजसाठी, तर मग ते सुद्धा मी इथेच ठेवते कारण स्पेस होती, तर मग ते सुद्धा युटिलाइज केली. त्यानंतर मग जे वरचं कंपार्टमेंट आहे तर वरच्या कंपार्टमेंटमध्ये न लागणाऱ्या वस्तू, खूप क्वचित लागणाऱ्या वस्तू ठेवल्या. जर पास्ता मी खाली ठेवला असताना तर बऱ्याचदा होतो, पण वर असल्यामुळे मग मी तो काढण्याचा कंटाळा करते आणि इथे फक्त मी एक कढई आणि कुकर आणि पास्ता वगैरे ठेवलं आहे. त्यानंतर जे त्याच्या बाजूचं कंपार्टमेंट आहे तर ते क्रॉकरी युनिट आहे माझं. तर इथे माझ्याकडे जास्त काही क्रॉकरी नाही आहे, जेवढी आहे तेवढी ते छान असं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर सगळ्यात खालच्या कंपार्टमेंटमध्ये मी डिनर सेट, कप, सॉसर जे की डेलीला आपल्याला लागत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी, जे बॉल्स वगैरे लागतात ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या सेक्शनमध्ये ठेवल्या आहे. त्याच्याच वरच्या सेक्शनमध्ये कमी लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या आहे, म्हणजे की जे बाउल्स वगैरे असतात स्टोरेज करण्यासाठी ते, टिश्यू होल्डर, त्यानंतर मग एक्स्ट्राचा जो छोटा कॅसरोल वगैरे असतो, ज्युसरचे जे एक्स्ट्राच्या बॉटल्स वगैरे असतात तर त्या मी ह्या सेक्शनमध्ये ठेवल्या आहे. आणि वरच्या सेक्शनमध्ये माझ्याकडे छोट्या मोठ्या ज्या शोपीस होते तर माझ्याकडे काही शोकेस नसल्यामुळे मग मी ह्या गोष्टी इथे ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ग्लास सेक्शन, तर खूप सारे ग्लासचं कलेक्शन आहे. तर ग्लास इथे छान असे व्यवस्थित एकात एक करून, छान असं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ही सुद्धा छान स्पेस युटिलाइज करून सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याच्याच बाजूचं जे सेक्शन आहे तर ते मी ड्रायफ्रूट वगैरे स्टोअर करते. तर इथे माझे ड्रायफ्रूट जार वगैरे मी ठेवते. तर इथे सगळे ड्रायफ्रूट, एक्स्ट्राचे जे काही गोष्टी असतात, काचेच्या बरण्या वगैरे असतात त्या, प्लस देवपूजेची छोटी मोठी भांडी असतात, तर मी ह्या सगळ्या यात ठेवलेल्या आहे. आणि वरच्याच कंपार्टमेंटमध्ये ना छोट्या मोठ्या बरण्या ठेवलेल्या आहेत. तर बघा, अशा पद्धतीने ही सगळी स्पेस मी युटिलाइज करून जास्तीत जास्त गोष्टी त्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वरच्या कंपार्टमेंटमध्ये ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, किशमिश, मनुके वगैरे ते, त्यानंतर मग हे देवपूजेची छोटी मोठी भांडी, एक्स्ट्राची जे बाउल्स असतात तर ते ठेवलेली आहेत. आणि त्याच्याच वरती मग आणखीन जे काही माझे स्टोरेजचे बाउल्स वगैरे होतात ते, आणि शोपीस होते 2-3, तर ते सुद्धा इथेच ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे सुद्धा माझं कंपार्टमेंट छान असं, हे सुद्धा कॅबिनेट व्यवस्थित असं ऑर्गनाईज केलेलं आहे. तर त्याच्या बाजूचं जे कॅबिनेट आहे तर ते काही जास्त माझं महत्त्वाचं नाही आहे. इथे मी फक्त माझे रांगोळीचे डबे किंवा मग प्लास्टिकचे खाली डबे, सुई दोऱ्याचे डबे, एक्स्ट्राच्या बॉटल्स, टिश्यू पेपर्स वगैरे जे काही गोष्टी आपल्याला खूप कमी लागतात तर त्या गोष्टी मी इथे ठेवलेल्या. आणि जे 2 मोठे कंटेनर आहेत माझे तर ते प्लास्टिकचे कंटेनर इथे ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे सुद्धा कंपार्टमेंट व्यवस्थित असं ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि फ्रीजच्या वर आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वर हे कॅबिनेट आणि स्टोरेज युनिट माझे आहेत. तर कॅबिनेटच्याच वर मी स्टोरेज युनिट बनवलेलं आहे. आणि त्या स्टोरेज युनिटमध्ये मला खूप कमी, म्हणजे वर्षातून 1-2दाच लागणाऱ्या वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत. जसे की मोठी कढई, मोठं पातेलं, किंवा मग हे फिल्टर्स, एक्स्ट्राचे जे भांडे, कॅसरोल वगैरे आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी, पाण्याचे जार, एक्स्ट्राचे बॉटल, काचेचे भांडे, हे सगळे ना माझं वरच्या स्टोरेज युनिटमध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं. तर अशा पद्धतीने माझं स्टोरेज युनिट आणि कॅबिनेट आहेत. आणि वर सिलिंगला एक फॅनसुद्धा लावला आहे, जो की खूप कमी यूज करते मी. आणि नंतर सर्व्हिस प्लॅटफॉर्म आणि मेन प्लॅटफॉर्मच्या वर अशी एक स्टेप आहे, आणि वरच त्याचा ड्राय बाल्कनीचा तो एरिया आहे. तर ड्राय बाल्कनीत मी काही भांडे वगैरे वॉश करत नाही. तर मेन सर्व्हिस प्लॅटफॉर्मची जी भिंत आहे ड्राय बाल्कनीची आणि मेन सर्व्हिस प्लॅटफॉर्मची लागून, तर हा ईशान्य कोपरा येतो, त्यामुळे मी इथे देवघर ठेवलेलं आहे. आणि देवघराच्याच बाजूला नंतर छोट्या मोठ्या गोष्टी देवपूजेच्या. आणि त्या ड्राय बाल्कनीमध्ये हा जो लाफ्ट मिळाला होता, तिथे मी हे मिक्सरच्या भांड्याचं बॉक्स, नंतर हे जे काही प्लास्टिकचे डबे किंवा मग माझे एक्स्ट्राचे जे मोठे पातेले वगैरे होते ते ठेवलेलं आहे. आणि त्या लाफ्टच्याच खाली ही मोठी खिडकी आहे. तर ड्राय बाल्कनीला आम्ही छान असं टाईल्सने कवर करून घेतलेलं होतं, जेणेकरून वॉश एरिया म्हणून जर यूज करता आलं तर मग पाण्याने भिंती खराब होऊ नये यासाठी टाईल्सने व्यवस्थित असं त्याला कव्हर केलं होतं. आणि खिडकीच्या खालीच मी माझी भांड्यांची जाळी ठेवते, म्हणजे हवा आणि ऊन येतं, त्यामुळे छान असं ते भांडेसुद्धा ड्राय होता. त्याच्याच बाजूला मी कांदा लसणाचा ट्रे ठेवलेला आहे, जेणेकरून खेळती हवा राहील आणि कांदा लसूण खराब होणार नाही. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मची जी भिंत आहे ड्राय बाल्कनीची आणि सर्व्हिस प्लॅटफॉर्मची कॉमन भिंत, तर त्याला लागूनच मी माझा भांड्यांचा रॅक ठेवलेला आहे. तर रॅकवर पण भरपूर सारे डबे व्यवस्थित असे ऑर्गनाईज करून ठेवण्याचा प्रयत्न इथे मी केलेला आहे, म्हणजे कमी जागेत जास्त गोष्टी ठेवलेल्या आहेत इन शॉर्ट. तर डबे अशा पद्धतीने ठेवलेले आहेत. आणि हा आहे माझा ड्राय बाल्कनीचा एरिया. तर यात सगळ्या गोष्टी मी इथे इतक्या ठेवलेल्या आहेत. तर रॅकवर आहे ना स्टीलची जी डब्बी होती मोठी, तर ती मागे ठेवलेली आहेत. आणि त्यानंतर मग छोटे पुढे. तर रॅकमध्ये जी स्पेस उरत होती भिंती आणि रॅकमध्ये, तर तिथे एक हँगर हँग करून तिथे पिशव्या वगैरे ठेवलेल्या असतात माझ्या. तर अशा पद्धतीने हा सर्व्हिस प्लॅटफॉर्म माझा दिसतो. आणि तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाय बाय.